बैलगाडा शर्यत खूप दिवसांनी जवळ 7 ते 8 वर्षांनी डिसेंबर 2021 मध्ये चालू झाली। या शर्यतीमध्ये हळूहळू दिवसेंदिवस नवीन गोष्टी प्रयोग व्हायला लागले। ते मग बक्षीस असो वा आयोजन असे, यामध्ये बुलेट आली, नंतर ट्रॅक्टरला, नंतर थार गाडी आली, नंतर JCB 1 BHK फ्लॅट सुद्धा आला। अशा गोष्टी होत राहिल्या। दिवसेंदिवस ही बैलगाडा शर्यत एकदम ग्लॅमर मिळत राहिली आणि सोशल मीडियाने हिला 7 समुद्रपार एकदम पोहोचून गेलं, घराघरात पोहोचले। तर या आयोजनात मोठमोठे राजकीय नेते, मंत्री, खेळाडू, तसेच सिनेसृष्टी मंडळी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, रील स्टार, अभिनेते, भरपूर लोक यायला लागली आणि एकदम प्रसिद्धी मिळायला लागली आणि एकदम गर्दी व्हायला लागली। तर खरं याचं श्रेय या खेळाला जे रोमांचक बनवलं ते म्हणजे बैलगाडा हाकणारे ड्रायव्हर। आणि याच ड्रायव्हरांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की बैलगाड्यात सगळ्यात टॉपचा ड्रायव्हर कोण। तर यामध्ये 5 नंबरवर आहे लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी। यांनी गेली 20 वर्ष बैलगाड्या चालवल्या आणि जवळपास हजाराहून अधिक बिनजोड शर्यती जिंकल्या। त्यामध्ये स्पेशल म्हणजे पंढरीशेठ फडके यांच्या बादलची 11 लाखाची म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी बिनजोड त्यांनी जिंकली आणि त्या दिवशी पंढरीशेठ फडके यांनी त्यांना रोख 50,000 रुपये बक्षीस मिळवले। यामध्ये 4 नंबरला आहे बारीक ड्रायव्हर शिरसवडी। गेली 20 वर्ष ते बैलगाड्या चालवतात। यांचे नामांकित बैलाचे 300 अधिक 1 नंबर आहे, खूप फायनल आहे आणि ते कायम स्पेशल म्हणजे त्यांचा आटीतटीची लढत आणि ती बी नामांकित बैलांची लढत ते कायम जिंकत राहतात आणि छकड्यावर ते उभं राहून आनंद व्यक्त करतात। यामध्ये पुढे 3 नंबरला आहे सचिन मामा पिंपोडे। हे गेली 20-22 वर्षापासून बैलगाड्यात आहे, बैलगाड्या चालवतात आणि त्यांचे 300हून अधिक फायनल आहे। आणि गेल्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं आणि स्पेशल म्हणजे चाकण येथील महान भारत केसरीचा 1 नंबर थारचे मानकरी होते। त्यांनी हरण्या आणि सुंदरची गाडी हाणली होती। यामध्ये 2 नंबरला आहे दिलीप ड्रायव्हर शिरसवती। दिलीप ड्रायव्हर हे असे जुनं ड्रायव्हर आहे आणि एकदम शांत स्वभावाचे ड्रायव्हर आहे। जवळपास 400हून जास्त असं फायनल आहे गेली 20-25 वर्षापासून। आणि जो बंदी उठल्यानंतर भारत सुंदरचा जो काळ होता, ही जी नामांकित जोड होती जाईल तिथं ही फायनलमध्ये राहत होती। जवळजवळ लगातार 50हून अधिक वेळा फायनलवर राहिली होती आणि खूप लोकांचं म्हणजे फेमस जोडी आणि त्याच्यावरपासून दिलीप ड्रायव्हर खूप फेमस झाला होता 2 वर्ष जोपर्यंत भारत पळत होता। यामध्ये सगळ्यात पुढं 1 नंबरला आहे ते म्हणजे विठ्ठल नाना भुतकर। नाना म्हणजे 25 वर्षापासून जास्त वेळ झाली बैलगाड्यामध्ये आणि खूप गाड्या आणले, खूप नामांकित बैल आणले आणि त्यांचे 500हून अधिक फायनल आहे। विशेष म्हणजे बकासूर सोन्या या नामांकित जोडीचा पुसेगावचा 1 नंबर आहे आणि महिब्या आणि बकासूर यांचा पहिला सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे जे थार होतं रुस्तुमे हिंदकेसरी चंद्रदादा पाटील यांनी भरवलं होतं त्याचा 1 नंबर आहे। त्याचबरोबर म्हणजे बकासूर जेव्हा नवीन टॉपला आला तसपासून नाना त्याच्यावर बसायला लागले, तसपासून तो डबल टिबल म्हणजे खूप वेळ दिवस पळत होता आणि खूप लोकांचं लक्ष वेधलं। नंतर बकासूर आणि झाल्यानंतर नाना सरांचं सर्जा पळवायला लागले, त्यांनीही खूप नाव केलं। आणि पहिले बी म्हणजे जेव्हा सोशल मीडिया नव्हती त्यावेळेस बी नानांचे बहुत रेकॉर्ड आहे, खूप रेकॉर्ड आहे। तर मंडळी हे होते टॉपचे ड्रायव्हर। तुम्हाला काय वाटतं, कोणता ड्रायव्हर तुमच्या टॉप वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर अशाच व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। तोपर्यंत रामकृष्ण हरी।